नमस्कार मित्रांनो, दिव्यांग आणि निराधार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण बातमी। मित्रांनो, दिव्यांग निराधार यांना 6,000 रुपये पेन्शन वाढ व्हावी तसेच त्यांच्या इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात या सर्व मागण्यांसाठी आणि दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी दिव्यांग मंत्रालय अध्यक्षपदाचा राजीनामा बच्चूभाऊ कडू यांनी दिलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, आता इथून पुढे ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। मग त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, त्यांना सुखी समाधानात जगता यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तरी मित्रांनो, याविषयी सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता बच्चू कडू यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे सोपवला राजीनामा। दिव्यांगांना सुविधा मिळत नसल्यामुळे घेतला निर्णय। तसेच मित्रांनो, या ठिकाणी ह्या मागण्या त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। तर त्या ठिकाणी आपण बघू शकता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे। मग आपण बघू शकता, महोदय, दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्याबद्दल माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब व आपले आभार। मंत्रालय निर्माण झाले, परंतु इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे। मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही। स्थानिक स्वराज्य संस्था 5% निधी खर्च करत नाही। अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही। जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही, पदभरती नाही, इतर गोष्टी ज्या झाल्या नाहीत। या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे। म्हणून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावे लागणार। पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही। दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही। म्हणून मी माझा राजीनामा देत आहे। तो मंजूर करून सहकार्य करावे। तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी। कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये। मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी हा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे। मग मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रिपदाच्या लेवलचा हा राजीनामा दिलेला आहे। म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचा अध्यक्ष असणे म्हणजे एक मंत्र्यांच्या बरोबरीचं एक पद असतं। तो राजीनामा देऊन दिव्यांगांसाठी त्यांनी आता न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी ते त्या पुढील व्हिडिओमध्ये काय बोलले ते विषयी आपण सविस्तर माहिती बघूयात। मला वाटतं बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे। बऱ्याच पदभरती झाली नाही, 6-6 महिने पगार भेटत नाही, मानधन भेटत नाही। म्हणजे लाडकी बहीणला दिलं चांगलंच आहे, पण त्यांना 2 महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना 6 महिने भेटत नाही। या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही। म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबाला। उद्या फडणवीस साहेबाला देऊ। बच्चू कडू आहे हेच भरपूर आहे। त्याच्यानं मला असं वाटते का पदापेक्षा काम महत्वाचं असतं आणि काम चांगलं करू, काही विषय नाही। तुम्ही भेट घेतली शिंदे साहेबांची, काय म्हणाले? कारण त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय उभं आता त्यांनी पत्र दिलं आहे, त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही राजीनामा देऊ नका असं म्हणाले का? तुम्ही राजीनामा देऊ नका। कडूंवर शिंदे साहेबांचं प्रेम कमी झालंय का असा त्याचा प्रश्न आहे। नाही, पदामुळे प्रेम राहतं आणि पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही, असं काही विषय नाही। तो काही विषय नाही आहे। मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे। कोणाचं किती आहे? आमचं सामान्य दिव्यांगावर, शेतकऱ्यावर, मजुरावर। तुमचं एकनाथ शिंदेवरचं प्रेम कमी झालं? बिलकुल नाही। ते कमी कसं होणार आहे? हे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे। पद असल्यामुळे आंदोलन करता येत असं देखील तुमच्या पत्रामध्ये तुम्ही नमूद केलं होतं। नाही, उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला, ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून। आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला आहे। मंत्रालय स्थापन व्हावं याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता, आता तुम्ही राजीनामा दिला, त्याच्यामुळे नवीन युक्ती लवकरच केली झाली पाहिजे। चांगल्या तुम्ही काही चर्चा केली का? कोणाच्या नावाची शिफारस? नाही, ते मी करणार नाही। त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील, कारण दुःख भरपूर आहे
वेदना भरपूर आहे. संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्यासोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी. पण जर राजीनामा देखील स्वीकारला नाही तर मग तुमचं काय? ते पाहू, तो नंतरचा भाग आहे. जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही, आता जे आहे याच्यावर बोलतोय.